आपल्याला जर माहिती आहे मी कुकिंगचा जॉब करते, तर सेकंड जॉबवरती आल्या इथे छान असा राईस ठेवला आहे आणि इथे मी बनवणार आहे छान अशी अंडा कढी. त्याच्या कढईमध्ये ऑइल गरम करून छान कांदा वगैरे भाजून घेत आहे. तोपर्यंत इथे मी अद्रक लसूण टोमॅटो थोडं जिरं गरम मसाला पिसून घेतला आहे. छान मसाला आपला भाजत आहे कढईमध्ये, तेव्हाच आपण घरचे मसाले काश्मीरी मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि चवीपुरते मीठ ॲड करून मसाला भाजून घेतला आहे. छान 5 मिनटं शिजून घेऊया. मसाला लागेपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे. बघू शकता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि सर्व मिश्रण एकजीव करून 5 मिनटं उकळी आल्यानंतर बटाटा आणि कोथिंबीर ॲड केली आहे. आणि इथे मी बॉईल केले होते अंडे छान हळदमध्ये फ्राय करून घेतले आहे आणि ते मी कढीमध्ये ॲड केले. गोल्डन फ्राय होईपर्यंत फ्राय करून कढीमध्ये ॲड केले. 5-10 मिनटं आपली कढी शिजून घेऊया. रेडी आहे आपली अंडा कढी आणि स्टीम राईस. इकडचा मेनू एवढाच होता. छान व्यवस्थित सगळं झाकून बघू शकता क्लीन ओटा वगैरे छान क्लीन करून जी मी वापरलेली भांडी घासून आता 12 वाजलेत, जात आहे घरी. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी होती आणि इंस्टाग्रामवर ते फॉलो करा. आता 12 वाजलेत आहे, घरी जात आहे. ह्याच्यासोबतच मी ॲड केला आहे 5 वाजताचा कुकिंगचा व्हिडिओ. तर मी आता इथे आल्या सेल्फी घेतला आहे आणि इथे मी राईस ठेवला आहे बनवण्यासाठी आणि एक साईड मी बनवत आहे छान अशी घीवाली मुगाची डाळ. डाळ शिजत आहे तोपर्यंत इथे चटणी वाटून घेत आहे. ग्रीनवाली कोकोनटची छान अशी चटणी आपली पिसत आहे. आता चटणी काढून घेते आहे वाटीमध्ये. त्याच्यानंतर मी चटणीला आता तडका देणार आहे. इथे बघू शकता राईस आणि डाळ आपली शिजत आहे. हा आहे माझा मसाल्याचा डब्बा. आपण चटणीलासुद्धा तडका दिला आहे राई कढीपत्त्याचा छान असा. इथे मी पिसून घेत आहे. रवाचा डोसा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे दही आणि पाणी बरोबर मात्रामध्ये घेऊन रव्याचं बॅटर बनवलं आहे. चवीपुरते मीठ ॲड करून त्याला 15 मिनटं रेस्ट देऊन असे छान डोसे बनवून घेतलेत 5-6. थोडंसं घी ॲड केलं आहे छान असे. इथे रेडी आहे आपले डोसे आणि इथे मुगाची डाळसुद्धा रेडी आहे. आणि इथे बनवले होते थोडेसे कटलेट. तर इथे आपली डाळ रेडी आहे. येल्लोवाली घी, स्टीम राईस, ग्रीन चटणी, रवा डोसा आणि थोडेसे कटलेट बटाट्याचे असा इकडचा मेनू होता. सगळं व्यवस्थित झाकून वगैरे गॅस वगैरे क्लीन करून मी आता जात आहे एक सेल्फी घेऊन घरी. तर कमेंटमध्ये सांगा आजची रेसिपी कशी होती.